आज चाललो आम्ही मातेच्या दर्शनाला. चंद्रपूरवरून गोंदिया हा प्रवास. दुपारचे 2:30 ट्रेन होती आमची चांदा फोर्टवरून गोंदियाला लोकल. आणि आम्ही रेल्वे स्टेशनवर आलो सर्व फॅमिलीसह. मार्ग होता चांदा फोर्ट ते गोंदिया, गोंदियावरून डोंगरगड असा. चांदा फोर्ट रेल्वे स्टेशन विविधतेने नटलेला असा होता. छान छान तिथं सर्व अभयारण्य, माता कालीचे मंदिर, सर्व प्रकारचे असे ते दाखवलेले होते. ते बघून मन प्रसन्न झाला. मनमोहक असे दृश्य होते छान चांदा फोर्ट रेल्वे स्टेशनवरती. कधी जाण तर बघा नक्की मित्रांनो. छान असं सजलेला मंदिर. माझा मुलगा तिथं खेळत होता. मुलीसह आम्ही सेल्फी घेतली. निघालो आम्ही. समोर ट्रेन थांबलेली होती, मालगाडी, भारतीय रेल मालगाडी थांबलेली होती. तिथं आम्ही तिकीट काढल्यानंतर वाट बघत होतो ट्रेनची. छान असं प्लॅटफॉर्मचं दृश्य. माझ्या मुलीला त्या स्टेशनवरती खूप मजा यायची. आली तिला बसली होती तिथं पिल्लरला धरून गोल 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 फिरायची मस्त छान छान. पण एक असं चांदा फोर्ट रेल्वे स्थानकावरील पाण्याचे नळ पुरवठा बंद असल्याबाबत स्टेशन मास्टर यांना तक्रार करण्यात मी गेलो. त्यानंतर त्यांनी सांगितले की संबंधित विभाग हे करून देईन दुरुस्त. त्यासाठी त्यांनी कळवला असे आश्वासन मला दिले त्यांनी. त्यानंतर मात्र शूटिंग करता वेळेस एक रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी मला सांगितलं तुम्ही व्हिडिओ शूट करू शकत नाही कोणाच्या परवानगीशिवाय. माझा फोन पण हिरावून घेतला आणि माझ्या फोनला थोडा डॅमेज करण्याची कोशिश केली. नागरिकांनी प्रश्न दाखवला तर त्यांना रोखलं जातं. असं का बरं? उलट त्या रेल कर्मचाऱ्यांनी माझ्या विरुद्ध मेजरला फोन करून तक्रार केली. परंतु मेजर आल्यानंतर त्यांनी पूर्ण माझी माहिती शांतपणे ऐकून माझ्यावर छानशी प्रक्रिया देऊन त्यांनी सांगितले की नळबंद आहे असं फडक का बरं नाही लावलं तुम्ही. ते लावायला सांगितलं. हे घटनाक्रम होता. तर नंतर आम्ही ट्रेनवर बसलो, निघालो. हिरवा निसर्ग या भोवतीने जीवन सफर करा मस्तीने. ते बघा आमची ट्रेन आली, बीचात थांबली होती. स्टेशन जसं यायचे लोकल आहे ना, खूप थांबायची. उतरायचे तिथं, उतरून तरी बघायच्या अगलबगलचं वातावरण. आणि नंतर क्रॉसिंगच्या ट्रेन होत्या त्या पण जात होते लगेच. त्या ट्रेनमध्ये दगडी कोळसा भरला चंद्रपूरहून गोंदियाला जात असतो तिकडे भिलाईकडे. तो होता खूप असं दगडी कोळसा. खूप साऱ्या ट्रेन. फायनली मग आम्ही पोहोचलो गोंदियाला. खूप लेट झाली ट्रेन ते आम्हाला रात्री. मग आम्ही तिथं स्टेशनवर गेलो. बघा डोंगरगड देवस्थान. सकाळी निघालो आहे मातेच्या दर्शनाला मंदिराकडे. बघा छोट्या मंदिराची स्टार्टिंग. आम्ही चाललो मग पायऱ्या चढण्यासाठी. समोर हे बघा पायऱ्या सुरुवात झालेली. धीरे थोड्या स्पीडनं चढलो आम्ही पायऱ्या. छान मित्राला मुलाला तर खूपच मजा येत होती. असं वाटलं नाही की एवढे पायऱ्या पण चढणार कशा बरं. मला तसं विचार आलेला नाही, तरी चढत होतो मातेचे नाव घेऊन. माँ बमलेश्वरी की जय, माता रानी की जय असे म्हणत भक्तजन सर्व वरती चालले होते. एक पायरी वर चढत जात होते. दम भरत होता. दम भरत लोक थांबत होते, चालत होते, थांबत होते, चालत होते. नवीन उत्साह बघा. चालले धीरे सर्व प्रकारचे, लहान मुलापासून तर मोठ्या वगैरे सर्व होत्या. आया बहिणी सर्व चालल्या होत्या आपल्या धीरे. पायऱ्या बघा कशा कोणत्या पायऱ्या तशा उभ्या होत्या बघा. उभ्या पायऱ्या. असं वाटत होतं पडते का माणूस खाली. तिथं आईची मनोकामना पूर्ण होण्यासाठी मनोकामना मागत होते ते. बघा यानंतर गेलो आम्ही. छान असं दृश्य होतं मित्रांनो. हे बघा पायऱ्या कसं खड्या पायऱ्या होत्या. मनमोहक असं दृश्य. निसर्ग. ह्या पट्ट्या बांधलेल्या होत्या पूर्ण लोकांनी तिथे बांधून ठेवलेल्या आहेत बाजूला पायपाला. मनमोहक असं दृश्य मित्रांनो तिथं. छान असं दृश्य, मन प्रसन्न होईल असं दृश्य आहे. मग आम्ही चाललो होतो
सोबतचे चालले आमच्यासोबत सर्व. ही माझी मुलगी पटकन छान छान अशी चालत होती धीरे धीरे. हे दुकान लागले तिथं प्रसादीचे. हे फोटो काढण्यासाठी इथं स्पॉट आहे. महाबळेश्वरची प्रतिमा लागलेली आहे आणि तिथं सर्व डेकोरेट केलेलं आहे. तुरंत फोटो काढून देतात 100 रुपयामध्ये. कधी करायचे काळजी काढून घ्या. हे बघा बजरंगबली की जय वाघावर बसलेले आहेत. छान असे, त्यांना काही भीती नाही, बिंदास. बजरंगबली की जय. खूप सारे होते हरिण. डेकोरेशन खूप चांगलं केलं आहे माझ्या मित्रांमध्ये. पायऱ्या तर खूप अशा छान छान आहे. बजरंगबली बसलेले आहेत भिंतीवर. खूप सारे होते तिथं. त्यांचे दर्शन झाले छान छान. मन प्रसन्न झालं सकाळी सकाळी. बस 441 442 पायरी चढलो. म्हणजे अर्धापेक्षा कमी चढलेला होतो. आणखी खूप बाकी होता मित्रांनो चढण्यासाठी. तरी मन असा प्रसन्न होतं देवीच्या दर्शनासाठी. हे बघा बजरंगबलीची सर्व वानर सेना बसलेली होती. छान असं कुणील तास नाही सूर्य उगम होत होता. छान असं सूर्य उगम चाललं. मग 500च्या वरती पायऱ्या चालल्या. 507 508 510पर्यंत. इथं बघा 573 74 असं करत करत आम्ही वर गेलो. बाकी लोक पण चालले धीरे धीरे. वरती गेले लोक थकून जातात थोडे थोडे. मग आहे चला जोरानं स्पीडनं. हे काही धीरे धीरे. दम लागला याला, दम लागलेलं. छान असं दृश्य, छान अशा पायऱ्या. 575 596. अरे भाऊ 600. फायनली मी 600 पायऱ्या चढलेलो. हे बघा माझा मुलगा 600 पायऱ्या फायनली डन केलेला. थकला नाही पण तो कुठंच. खास स्फूर्ती होती त्यामध्ये चढण्यात खूप असा जोरात. हे बघा थकल्या हे थांबलेलं. सूर्योगम, छान असं सूर्योगम मित्रांनो. देखो लाईक करो, सबस्क्राईब करो म्हणते माझा मुलगा. हे चाललं बघा आजीबाई धीरे 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 धीरे. छान असं शंकर भगवानाचं मंदिर आहे बिचामध्ये. 600 पायऱ्यानंतर 7 ओम नमः शिवाय. शंकर भगवानाची मूर्ती खूप प्राचीन आहेत. खूप पुराण्या मूर्ती आहेत. मंदिर असंच आहे. बाकीचं काही थोडं चेंजेस केलं त्यांनी. मी आधी पण गेलो होतो 7-8 वर्षाबरोबर. तेव्हा पण तसंच थोडं काही चेंजेस झालेलं आहे. फारसं असं मोठा चेंजेस नाही आहे पण ठीक आहे. पुरं स्फूर्तीने चढलो. मग 700 पायऱ्या डन फायनली. 725 728 चालले सर्व. विश्रामगृह म्हणते इथं. 768 बाबा. 700 करता करता पुरे असं वाटलं बाबा पाय दुखत होते. असे छान असे पायऱ्या, बिलकुल छान अशा पायऱ्या होत्या मित्रांनो. तिथून आम्ही चाललो समोर. बढिया 1 नंबर. खूप छान असे पागा. 791 पायऱ्या चाललेल्या आहेत. 793 94 95 96 97 800 पायऱ्या. फायनली मी 800 पायऱ्या चढलेलो मित्रांनो. बघा माझा मुलगा स्फूर्तीमध्ये 800 पायऱ्या चढल्यानंतर मी थकलेला नाही. का थोडा पण थकलेला नाही आहे तो. खूप छान असं मजा येत होती. बाकी लोक पण मस्त येत होते. भक्तिजन मनात महाबळेश्वरी की जय, माता राणी की जय असं बोलत सर्व चालले होते. हा भंडारा डोंगरगड समिती याच्यामध्ये आहे. हा बघा उभ्या पायऱ्या. आम्ही जवळ चाललो. 892 893. बघा फायनली आम्ही 900 पायऱ्या चढलेलो. त्याच्यावरती आणखी आहेत. मंदिराच्या जवळ आलेलो. तिथून गर्दी वाढली मित्रांनो. कारण ती पायऱ्या संकुचित असल्यामुळे खूप अशी थोडी गर्दी वाढली. त्यामध्ये धीरे धीरे एक कदम आम्ही बढत चाललेलो समोर. आणि मुली खुश झाली बघून. काय झालं म्हणून विचार करत एवढे लोक काय करत आहेत. चाललो मग समोर आम्ही. तिथून उडण खटवला. माताच्या उडण खटवले तिथे बाकी पण असं वाटलं मित्रांनो. चालला लवकर चला रे म्हणते. सवाला काम आहे. हे बघा मग फायनली माता महाबळेश्वरीचे आम्हाला दर्शन झाले. छान असा आमचा अनुभव होता तो. माता स्वतः प्रकट झाली असं वाटत होता. मातेला आम्ही चरण स्पर्श करून आपला नमन केला व चुनरी तिला चढवण्यासाठी पंडितजीला दान केल्यानंतर आम्ही बाजूला आलो. मित्राचं थोडंसं दोघांना बसवलं. यांना मुलांना मुलीला. फॅमिली सर्व चालले होते. सर्वांना मजा आली. अरे वा तर खूप मजा घेतली मग मुलांना.
मस्त वाटलं बाबा काय छत्तीसगडी मस्त एक नंबर डोंगरगडमध्ये छान असं एक नंबर वाटते. वरती हवा अशी चालत होती मित्रांनो, खूप छान अशी हवा एकदम थोडी थोडी हवा एकदम मस्त असं गारवा असं एकदम हवा येते. तिथं आम्ही निघालो खालच्या दिशेने रिटर्नमध्ये बी खूप छान असे दृश्य होते. खाली आलेलो आम्ही. खाली येता हे बघा खूप पट्टा हा स्पॉट आहे, सेल्फी स्पॉट आहे, भयानक असा स्पॉट आहे. सनसेट पॉईंट म्हणते याला, सनसेट आहे की सुसाईट आहे डोंट नो, पण तिथं बघितलं तर खाली असं भीती वाटते मनात. मोबाईलला शूट करते वेळेस मोठ्या याच्यानं मोबाईल आतमध्ये घेऊन शूट केला. खाली बघितलं ना, खाई होती पूर्ण जंगल, खाई, तलाव, दृश्य उडण खटोला चालला होता बघा तिथून. मग आम्ही या फोटो काही स्पॉट केल्याने माझ्या बघा ही हवा चालली आहे, किती छान छान असे उडत पट्ट्या आपल्या आता बांबलेश्वरचे बांधलेले लोकांनी तिथे त्याच्यावर खूप छान वाटलं. तिथं माझी ताई तिला खूप मजा येते चालायसाठी, चालत होती टुबुक. रोपवेची तिकीट बघायचं, रोपवे तिथं महाबळे उडण खटोला इथून चालला महाबलेश्वरीने बनवाया सुंदर उडण खटोला. कसं आहे तो गाणं ऐकलं असेल ना, हाच तो उडण खटोला माता बमलेश्वरीने म्हणजे भाविकांसाठी बनवलेला आहे, ज्यांना चढण्यास असमर्थ असतात किंवा बुजुर्ग लोक है ना, अपंग वगैरे असतील त्यांना चढी खास ते आहे. लोक तिथून येऊ शकतात, त्यांना पण सर्वांना बघा. नंतर आम्ही आलो महाप्रसादीच्या दुकानात. तिथं प्रसादी खिलोने लहान मुलांचे, पट्ट्या बॅग, खूप सारं असं मार्केटसारखेच आहे तिथं. छान असे हे बघा भाविक लोकांची गर्दी लागलेली होती. छान असे खेळण्या, बांगड्या, हे इथं फोटोशूट होत असते. इथं 100 रुपये घेतात असतात. मोठी चांगली फोटो बनवून देतात ते 5-10 मिनटात लगेच फोटो बनवतात. छान असं दृश्य मित्रांनो. कधी आमचं आपल्या आठवणी म्हणून फोटो काढून घ्यायचे तिथून आणि घेऊन जायचे सोबत, आपल्यासोबत घेऊन जायचे फोटो फॅमिलीचे. बघा तलाव पण हे दृश्य आहे बघा. स्टार्टिंग पॉईंट एकदम गेट आहे, तो वाला गेट आहे हा. तिथून निघालो मग आम्ही. परतीचा प्रवास चालला आमचा डोंगरगड रेल्वे स्टेशन. आम्ही निघालो तिथून मग परत जाण्यासाठी. हे बघा रेल्वे तिकीट कलेक्टर चेकिंग करत होता तिकीट. मग आम्ही पोहोचलो गोंदियाला, पुणे स्टेशन. आमचा प्रवास संपलेला मित्रांनो.